आज पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयावर घेतलेली आहे की शरद जोशी साहेब असल्यापासून आम्ही 9 ऑगस्टला क्रांतीदिनी एक मोठा कार्यक्रम करण्याचं आयोजन करत असतो। यावर्षी 9 ऑगस्टचा कार्यक्रम संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव ठिकाणी करत आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये आज जे काही 2 लाखाचे 2 लाख 1.5 लाख काही चालले चेष्टा चालल्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या, तर आम्हाला माफी नको, आम्ही गुन्हेगार नाही आहे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। आणि कर्जमुक्ती जर व्हायची असेल तर कर्जमुक्त होण्यासाठी शेतीमालाला भाव पाहिजे, उत्पादन खर्च अधिक नफा असा जो काही भाव स्वामीनाथनने सांगितला किंवा शरद जोशींनी मागणी केली तो काही आज काही दिला नाही। परंतु आज आम्हाला तुम्हाला जर भाव देता येत नसेल तर निर्यात बंदी उठवा, कायमस्वरूपी सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, एवढी एकच आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही आज इथं नांदेड जिल्ह्यामध्ये हदगावला 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मोठा कार्यक्रम घेत आहोत। आज देशामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी अनेक गोष्टी सांगतात, लबाड सांगतात, सगळे खोट्या सांगतात की शेतकऱ्यासाठी आम्ही अमेरिकेचं हे येऊ देणार नाही, ते येऊ देणार नाही। आम्ही अमेरिकेला घाबरत नाही। अमेरिकेमध्ये काय जरी 5,000 एकराचे मालक असले, 10,000 एकराचे असले तरी आमचा 20 गुंठ्याचा शेतकरी कॉम्पिटिशन करू शकतो। याचं कारण असं आहे की अमेरिकेत जो सूर्यप्रकाश कमी आहे तसं आमच्याकडं कमी नाही आहे। सूर्यप्रकाश हे शेतीचं बलस्थान आहे आणि सूर्यप्रकाशाचं रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करणं म्हणजे शेती करणं आहे। तेव्हा या धंद्याला सूर्यप्रकाश आमच्या मत्तीला आहे आणि 12 तास रात्र 12 तास दिवस अशा ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत। नद्या आहेत, चांगले कष्ट करणारे 50-100 कोटीच्या वर माणसं आहेत। तेव्हा या संबंध लोकांच्या भरोश्यावर आम्ही जगातल्या कुठल्याही शेतीप्रधान किंवा युरोपातल्या असोत किंवा अमेरिकेतल्या असोत कोणत्याही खंडातल्या देशाबरोबर आम्ही स्पर्धा करायला तयार आहोत। फक्त आम्हाला जागतिकीकरणामध्ये भाग घ्यायला परवानगी द्या, आपण शेतीमालावरची निर्यात बंदी उठवा, एवढीच आमची मागणी आहे। आणि यासाठी चलो नांदेड हदगाव 9 ऑगस्ट क्रांतीदिनी एकच मागणी आहे की आम्हाला कर्जमुक्त व्हायचं आहे, आम्ही कर्जमुक्त झालेलो आहोत। त्यामुळे या सरकारने आता जी शेतकरी कर्जमाफी केलेली आहे यादी सुद्धा पहिली जाहीर झालेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज 3दा कर्जमाफी झाली। एकदा त्या सरकारने केली 1.5 लाख केली, पुन्हा एकाने केली 2 लाख केली, आता एकाने 2 लाख। हे कर्जमाफी किंवा कर्जमाफी जी आहे ती कर्ज वसुलीसाठी केलेला फंड आहे। सरकारला कर्ज वसुली करण्यासाठी तुम्ही एवढे भरा मग तुम्हाला 2 लाख मिळतील, तुम्ही एवढे कर्ज तुमचं भरा मग तुमचे 2 लाख मिळतील, तुम्ही एवढे तुमचं कर्ज भरा मग तुम्हाला रेग्युलरमध्ये बसवू 50,000 रुपये देऊ। आता 50,000 आत्तापर्यंत कोणालाच मिळाले नाही आणि जे काही मिळाले तेवढे फार कमी भाग्यवान आहेत आणि बाकीच्यांना तर नुसतं आशेवरच लोंबकळत ठेवलं। ज्यामध्ये आता तुमच्या समोर एक शेतकरी आहेत की ते काही कर्जमाफीमध्ये बसले नाहीत आणि आज ही जी कर्जमाफी झाली त्यातही ते बसलेले नाहीत। तेव्हा असे लाखो शेतकरी आहेत की जे कर्जमाफीत बसलेले नाहीत आणि त्यासाठी आम्हाला कर्जमुक्ती हा एकमेव मार्ग आहे की आता तुम्ही 2 लाख 1.5 लाख म्हणू नका। जे काही आमच्या सातबारावर कर्ज आहे किंवा आमच्या डोक्यावर कर्ज आहे हे सरकारचं पाप आहे। सरकारने शेतकऱ्यांना निर्यात बंदी केली, जगाच्या बाजारात जाऊ दिलं नाही आणि इथं सुद्धा उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही, म्हणून आम्ही कर्जबाजारी आहोत। हे सरकारचं पाप आहे, हे सरकारनं फेडलं पाहिजे। याच्यासाठी 9 ऑगस्टला आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घेतलेला आहे हदगाव या ठिकाणी। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।